नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गा माता दौड आजच्या 9मी दिवशी मोठ्या उत्साहात पार पडले. प्रारंभी तहसीलदार गल्ली सोमनाथ मंदिर येथे प्रमुख पाहुणे म्हणून सरदार बाळाजी डुबल इनामदार, सदाशिवगड आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजी मोहिते तसेच उद्योजक प्रकाश चौगुले, प्रकाश जुवेकर हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती करून दौडीचा ध्वज चढवून प्रेरणा मंत्राने दौडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तहसीलदार गल्ली विभागाकडून करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी शिवभक्त धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते शनी मंदिर येथे आरती करण्यात आली व त्यानंतर ध्येय मंत्र म्हणून सौरभ करडे यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. यावेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. शनिवार दिनांक 12 रोजी दुर्गा माता दौडची सांगता होणार असून या सांगता कार्यक्रमासाठी संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे महाराज देहूकर हे उपस्थित राहणार आहेत. धर्मवीर संभाजी चौक येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. धारकरी, शिवभक्त आणि वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आलं आहे. चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणातील संशयित आरोपी चित्रपट अभिनेता दर्शनचा साथीदार प्रदोषला गुरुवारी पुन्हा बेंगळूर येथील परप्पण अग्रहार कारागृहात हलवण्यात आलं. न्यायालयाच्या सूचनेवरून कारागृह प्रशासनाने गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात त्याला बेंगळूरला हलवले. प्रदोष राव वय 40 याला न्यायालयाच्या आदेशावरून 28 ऑगस्ट रोजी बेंगळूर येथील परप्पण अग्रहारमधून हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं होतं. दर्शन व त्याच्या साथीदारांची कारागृहामध्ये बडदास्त ठेवल्यासंबंधीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होताच न्यायालयाची परवानगी घेऊन दर्शन व त्याच्या सर्व साथीदारांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात हलवण्यात आले होते. खंडेनवमी आणि दसऱ्याच्या पूजेसाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी सकाळपासून बेळगाव शहरासह शहापूर बाजारामध्ये नागरिक मोठ्या संख्येने येत होते. सर्वत्र पूजेचे साहित्य, फळे, नारळ, फुले, हार आणि ऊस यांना वाढती मागणी पाहायला मिळत होती. दसऱ्यानंतर अवघ्या काही दिवसात दिवाळी सण असल्यामुळे त्याचीही खरेदी आतापासून केली जात आहे. दसऱ्यानिमित्त फक्त बेळगाव शहरच नाही तर तालुक्यासह चंदगड व गोवा येथील नागरिक बेळगावमध्ये खरेदीसाठी येतात. त्यामुळे सध्या बाजारपेठेतील गर्दीमध्ये अधिकच भर पडली आहे. बेळगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 लाखाचे 10 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून यामध्ये रिजवाना मिराज पठाण वय 40 राहणार बॉक्साइड रोड विद्यानगर, मलिकजान दस्तगीर साहेब शेख वय 26, विनायक अरुण हिंडलगेकर वय 32 गांधीनगर असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायबाग तालुका हरुगेरी येथील मीनाक्षी गोपाळ कुशपण्णावर यांचे 30 डिसेंबर 2022 रोजी बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकातून 100 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती. मीनाक्षी यांनी मार्केट पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रार नोंदवली. तब्बल 2 वर्षांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून यामध्ये तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून 20 ग्रॅम सोन्याची चेन, 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 40 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे एकूण 10 तोळे सोने जप्त केले आहे. पोलीस आयुक्त याडा मार्टिन, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक केरूळ व सहाय्यक पोलिसांनी ही कारवाई केली. हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात केली. पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, मात्र त्यानंतर कंत्राटदाराने काम सुरूच ठेवले. गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे कंत्राटदाराला हे काम बंद करावं लागलं आहे. पाऊस असा सुरू राहिला तर आणखी काही दिवस हे काम बंद ठेवावं लागणार आहे. हलगा मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले होते. 13 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पर्यटन मंत्री एच.के. पाटील सौंदत्तीतील रेणुका यल्लमा मंदिरला भेट देतील आणि मंदिराच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत, अशी माहिती आज बेळगावात पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व मंदिर परिसराच्या पर्यटन धर्मादाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून त्यामध्ये यल्लमा मंदिराच्या समस्यांसंदर्भात व विकासावर चर्चा होणार आहे. अतिक्रमण हटवून मंदिराचे सौंदर्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. गोगटे सर्कल येथे खोदण्यात आलेल्या खड्ड्याकडे कित्येक दिवसांपासून दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भर चौकातच L&T कंपनीकडून 24 तास पाण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र दुरुस्तीचे काम संथ गतीने होत असल्याने खोदलेला खड्डा जैसे थेच आहे. त्यामुळे ये जा करणे गैरसोयीचे होऊ लागले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात भारतीय वैद्यकीय संघटनेच्या बेळगाव शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. शहरातील हॉटेल आदर्श पॅलेसच्या सभागृहामध्ये आयोजित या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर KLE हॉस्पिटलचे प्रमुख व बेळगावातील नामांकित वैद्य डॉक्टर HB राजशेखर उपस्थित होते. यावेळी IMA बेळगाव शाखेचे मावळते अध्यक्ष डॉक्टर अनगोळ यांनी संघटनेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सचिन माहुली यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. त्याचप्रमाणे अन्य नूतन पदाधिकाऱ्यांना अधिकार पदाची सूत्रे बहाल करण्यात आली. उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 23वे उचगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी भरवण्याचा निर्णय अकादमीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर हे होते. यावर्षी दिग्गज अशा साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन साजरे करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीमध्ये इतर साधक बाधक चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये चर्चा करून संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी अकादमीचे उपाध्यक्ष कृष्णाजी कदम पाटील तसेच कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन NO चौगुले यांनी केले. नवरात्र व दसरा उत्सव निमित्त श्री ज्योतिर्लिंग देवस्थान श्री देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव येथे अष्टमी निमित्त श्री ज्योतिबा देवाला 365 द्रोणामध्ये पाणी, दुर्वा, तुळशी, विविध फळं, गंगा, पंचामृत असा पारंपरिक पद्धतीने अभिषेक घालण्यात आला. या अष्टमीच्या अभिषेकाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षभराचा प्रत्येक दिवशीचा अभिषेक या नवरात्री निमित्त अष्टमीला श्री ज्योतिबाला घालण्यात येतो. तसेच महाआरती 365 दिव्यांची करण्यात येते. महिलांसाठी महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखली जाणारी गृहलक्ष्मी योजना विस्कळीत होऊ लागली आहे. तब्बल 3 महिन्यांचा निधी रखडलाय. यामध्ये काही लाभार्थ्यांना जुलैचा निधी मिळाला असला तरी अद्यापही ऑगस्ट आणि सप्टेंबरपासून लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे येत्या काळात ऑगस्ट-सप्टेंबरचा निधी मिळणार का हेच आता पाहावं लागणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.